पुरंदरच्या वेढ्याला 15 दिवस लुटले. किल्ले पुरंदर प्राणबाजीने भांडत होता. रात्री बेरात्री गडावरचे मावळे तुकड्या तुकड्यांनी दिल्लेरच्या गोठावर एल्गार करीत चालून जात होते. सावध असलेला दिल्लेर निकराने छापे मोडून काढीत होता. हत्यारे चालविताना कामी आलेल्या धारकऱ्यांची प्रेते गड उतरंडीवर तशीच पडत होती. हाती लागलेल्या प्रेतांच्या पायांना काढण्याचे फास आवळून घोड्याच्या टापेला बांधून त्यांची दिल्लेरच्या गोटासमोर फळफळती धूळखिंड निघत होती. घरे पठार पेटत्या तोफांच्या भांड्याच्या दणक्याने दणाणून निघत होता. अस्मान धुराने काळवंडत होते. महार कहार कोळी रामोशी मरत होते. मरता मरता झुंजत होते. आपल्याच धिप्पाड पठाणी हमशाच्या घामेजल्या उघड्या पाठीवर कोरडे ओढीत फते लष्कर अब्दुल खान मेहेली या अवजड तोफा दिल्लेर मीर अतिश खान आणि निकोली मनुंची वज्रगडावर अरमी आगमार करीत अशा उंचीच्या धमाधमाकावर आणल्या. त्या दणकत्या 3 नागिनी वज्रगडाला खिंडार पाडले. गडाला पान लागले. दिन दिन आक्रोशित पठाणी बहलिया मोगल हशम पन्हाळे उन्हाने तळपती नंगी हत्यारे पेलत सुलतानवडा करीत वज्रगडावर तुटून पडले. गडावरचे चालते फिरते हत्यारे थांबले. वज्रगड पडला. स्त्रीच्या कंठातील रुद्रमाळ तुटली. दिल्लेरचे पठाणी पाय पुरंदरच्या पायरीवर पडले. आता तो निकराने मंदिरात घुसणार होता. किल्ले पुरंदरात धनी लय झटझूज घेतली, पर अपयश पदरात आलं. आम्हाला त्वाण दावायला जागा नाही. आता होतंय तर आमच्या गर्दना मारा, हो तर कडेलोट करा. तेवढे मरान तरी किरत म्हणून मागं राहील. वज्रगडाचा किल्लेदार खालच्या मानेने राजांच्या समोर आपल्या हुरातला कड मोकळा करीत होता. एक राजकारणी डावपेचाची चाल म्हणून वज्रगडाच्या कैदी म्हणून सापडलेल्या किल्लेदाराला आणि 200 मावळ्यांना मिर्झा राजाने हसत सोडून दिले होते. राजे किल्लेदाराला काय सजा फरमावतील याचा चिंतातूर मुद्रांनी अंदाज करीत निळो सोनदेव, कुर्तोजी, मोरोपंत, अण्णाजी दत्तो ही मंडळी सदर जोत्यावर उभी होती. सदर बैठकीवर संभाजी राजांसह बसलेले राजे किल्लेदाराचे पिळवटलेल्या कढाचे बोलणे ऐकून उठले. संत चालत ते हम चौकात आले. किल्लेदाराच्या खांद्यावर आपल्या आजानू बाहूचा तळवा चढवीत म्हणाले, किल्लेदार, काय पारख केली तुम्ही आमची? आम्ही हारजीत मोलाची मानत नाहीत. एवढी मुठभरशी बंदी घेऊन तुम्ही दर्यासारख्या गनिम फौजेशी शर्थीनं झुंजलात. आज आमचे हात आखडले आहेत, नाहीतर तुम्हा साऱ्यांच्या पाठीवरच्या ढालीत आम्ही शिगोशिग मोहरा भरल्या असत्या. मुजुमदार, राजांनी मुजुमदार निळो सोनदेवांना याद फरमावली. जी म्हणत निळो सोनदेव लगबगीने हमाम चौकात आले. या आसामींची मोजदाद करा. आमच्या लोकांना जमेल तसा मरातब आम्हास करणे आहे. जेवढ्या आसामी असतील तेवढी शेला पागोटी पेश करा. निळो सोनदेवांनी मावळ्यांची मोजदाद केली. शेला पागोट्यांची तबके त्यांनी हम चौकात आणवली. आपल्या हाताने राजे प्रत्येक लढल्या मावळ्याला शेला पागोटे बहाल करू लागले. सदर बैठकीवर उठून संभाजीराजे हम चौकात आले. पुढे होत आपल्या आबासाहेबांची तकलीफ कमी व्हावी म्हणून तबकातील एक एक पागोटे उचलून अदबीने ते राजांच्या हातात देऊ लागले. आपल्या उरात खोल खोल लपवून घ्यावे तसे एक जीव सत्य संभाजीराजांना कळून चुकले होते. आयुष्यात हारजितीला काही मोल नसते. मोल असते ते झगडण्याला, निकराने, प्राणबाजीने, शर्थीने झुंजण्याला. राजे प्रतापगडावर जाऊन जगदंबेचे दर्शन घेऊन आले. बेघर बेआसरा झालेल्या, सर्वस्व लुटलेल्या हताश मावळ माणसांची आता राजगडावर ताटीच ताटी झाली होती. 12 मावळाच्या चौकोनातून हुसकलेल्या उद्ध्वस्त झालेल्या लोकांचे रोज नवे नवे तांडे राजगड चढत होते. राजे जातीनिशी त्यांची विचारपूस करीत होते. अंबारखान्यातील धान्यपोती बाहेर काढण्याची आज्ञा देऊन आपल्या माणसांना पोट पाण्याला लावित होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेले काकाळपण ते पुसू शकत नव्हते. हा सल राजांच्या मनात खोलवर सलत होता. नेहमीसारखे राजे संभाजीराजांसह बालेकिल्ला उतरून लोकांच्या भेटीगाठीसाठी पद्मावती माचीवर आले.
गडाच्या सुवेळा, संजीवनी, पद्मावती या तिन्ही माचांच्या मार खाल्लेल्या मावळ्या कुणब्यांची दाटी झाली होती. किरणे मावळतीला आली होती. राजे पद्मावतीच्या सदर चौकाबाहेर पडले. त्यांच्या पाठीशी शंभूराजे होते. राजे बदरल्या मनाने चालत होते. माणसे पायावर लोटांगणे घालू लागली. एकाएकी त्यांच्या कोंदटल्या गर्दीत हेतबा पांढरे हा 4-20 वर्षाची उमर झालेला म्हातारा राजांच्या मागून चालणाऱ्या शंभूराजांना बघून गलबलून गेला. त्यांचे पांढरे कानकल्ले थरथरले. लटलटत्या हाताने भोवतीच्या कुणब्यांची गर्दी फोडीत पुढे आला. शंभूंचा हात आपल्या सुरकुतल्या हाताने धरून तो कातर आवाजात म्हणाला, "थांब वाईच माझ्या लेकरा, डोळं भरू दे माझं." त्याचे बोल ऐकून राजे थबकले. त्यांनी मागे वळून बघितले. म्हातारा हेतबा आपल्या रखरखीत थरकत्या तळहाताचे पंजे संभाजीराजांच्या रसरशीत गालावरून फिरवीत होता. ते फिरवताना आपल्या म्हाताऱ्या पांढरट डोळ्यातून उठलेली पाण्याची धार त्यांच्या पांढऱ्या गलमिशात उतरू लागली. "काय झालं बाबा, डोळ्याला पाणी का?" राजांनी त्यांना विचारले. म्हाताऱ्या हेतबांनी चटदिशी बाराबंदीच्या हातोरप्याने आपले डोळे पुशीत जाब दिला, "कुठं काय हाय धनी, म्हातारपणानं डोळे पाजरत्यात वाईच." हेतबा आपला कड राजांच्या समोर उघडायला राजी नव्हता. "बाबा, आम्ही तुम्हास लेकरासारखे, जे सलते ते आम्हास बोलले पाहिजे." राजे म्हाताऱ्याच्या काळजात घुसले. हेतबाची सुरकुतली मान लटलट कापू लागली. त्याने निकराने उरबंद केलेला कड डोळ्याचे बांध फोडून पुन्हा बाहेर फुटला. लटलटत्या आवाजात तो म्हणाला, "काय सांगू राजा, काय रया राहिली नाही. माझा एकुलता एक लेक येडा झाला. त्याची तरणी ताठी बाई त्याच्या मुसक्या आवळून त्याला झाडाला बांधून त्याच्या मोर राखीसांनी आपल्या अंगाखाली घेतली राजा. उठाया तरान नसताना घोड्यावर घालून ते भडवं घेऊन गेलं तिला. तेव्हापासून डोकं चकारलं माझ्या लेकाचं. त्याचं एकुलतं एक पोर होतं. ते खोपटाच्या दारात मरून पडलेलं होतं. शिवारात वाडीत आलो नि इस्कोट दिसला नजरेला. या हातानं त्या पोराला मूठ माती दिली म्या राजा. तुझ्या या धाकल्या धन्याला बघताच त्या पोराची सय झाली. एवढ्याच उमरीचं होतं ते. मलू नाव होतं त्याचं. आता नाही नजर पडायचं. कशा पायनं पोट जाळायत शिदा देतोस मला राजा. ही म्हातारी गर्दन तुझ्या हत्यारानं उतरून फेकून दे तटावरनं. नाही नाही सोसवत हो नरक राजा, नाही सोसवत." म्हातारीने आपले तोंड ओंजळीत झाकले. पोरासारखा तो स्पंदू लागला. हेतबाचे बोलणे ऐकताच राजे उभे अंग ताठरले. डोळे संतापाच्या ठिणग्या फेकू लागले. पण त्या म्हाताऱ्याचे सांत्वन करायला राजांना शब्द सापडेनात. छातीवरच्या कवड्यात तटबंदीत दगडा एवढा आकार घेऊन जीव दबदबून टाकावेत असे त्यांना वाटले. म्हाताऱ्या हेतबा खांद्यावर हात ठेवताना राजांच्या डोळ्यातून टपटप पाणमोती कोसळले. हे बघताना मात्र कमरेत वाकलेला जगत हेतबा एकदम ताठ खडा झाला. पेटत्या डोळ्यांनी डोक्यावरची लाल पिळाची चक्की पगडी झुलवीत म्हणाला, "नाही राजा, आण हाय या म्हाताऱ्याची तुला डोळ्यात पाणी आणू नग. आमची कुणबाऊ जात गाय पातावानी. योग मेला तर 10 उपसतील, पर तू जगदंबेच्या दंडातील गाईत हायस, खातर हायस. या समद्यास तारशील तर तूच. मुजरा राजा." राजांना मुजरा करून हेतबा समोरच्या गर्दीत घुसला आणि दिसेनासा झाला.